जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला आपल्या भावाला सरप्राईज द्यायचं होतं. तर सरप्राईज देण्यासाठी मी आपली गाडी वगैरे कपडे वगैरे घालून एकदम मस्तपैकी लवकर आवरून निघालेलो. कारण आपल्याला लोकेशनला पण पोहोचायचं होतं. भावाला लोकेशनवरून उचललं आणि आपल्याला ठरल्याप्रमाणे त्या लोकेशनला मी निघालो. आणि त्या लोकेशनला आल्यावर जरासा सरांना उशीर झाला. नेमकंच भावाने सर आले आणि भावाने बघितलं. भावाला सरप्राईज थोडंसं कळालंय की काय होतं. तर तुम्ही आपलं सरप्राईज बघू शकता. आपण एक नवीन पेट घेतलेला आहे. सरांना मी म्हटलेलं, सर आपल्याला येताना पेटसाठी थोडंसं फूड आणा, कारण मी नंतर घेईनच, पण आता जे चालू आहे ते मला कळून जाईल. सरांनी त्यांचं जेवढं पेटचं राहिलेलं फूड होतं ते घेऊन आलते. तुम्ही पेट पण बघू शकता. आपलं पेट पण गुड हेल्थ आणि गुड कंडिशन मध्ये आहे. आणि सगळं वगैरे झाल्यावर भाऊ तर खुशच होता. भावाला काय करावं तेच सुचना. नंतर सर वगैरे सगळं सांगत होते की त्याचा डाएट वगैरे, त्याचं शेड्यूल काय असतंय वगैरे, त्याला काय काय द्यायचं, काय काय नाही द्यायचं, किती काय म्हणजे केवढं द्यायचं वगैरे ते सगळं सांगत होते. मी आपलं ऐकत होतो, पण भाऊ काय त्याच्यात त्याच्यात बंदित होता. नंतर मी सगळं पेटला वगैरे चेक वगैरे केले, त्याचे नख बोन्स वगैरे चेक केले. पेट तर आपलं एकदम क्वालिटी कंडिशन मध्ये होतात. एवढं झाल्यावर मग सरांना पेमेंट वगैरे केलं आणि आम्ही आपलं रिटर्न निघालो. पेटची कंडिशन बघू शकता तुम्ही, पेट कसा खेळतोय आपला. नंतर दुकानात वगैरे गेलो मी. दुकानात त्याच्यासाठी खायला वगैरे घेतलं थोडंसं, त्याची पावडर खायचं सगळं घेतलं. नेमकंच तिथं त्यांचा पेट होता. तो पण अग्रेसिव्ह झाला. तो पण डायरेक्ट जरा अंगावर यायला लागला. नंतर आपण घेऊन वगैरे निघालो त्यावेळेस परत अंगावर जोर जोरात यायला लागला. तर भावाने थांबवलं त्याचं पेट आणि आपण आपल्या रस्त्याला रिटर्न निघालो. आपण घराजवळ आलो. मस्तपैकी मी माझं पेट जरा वेळ घेतला, हातात बघितलं नव्हतं. नंतर वरती आलो, आईने वगैरे पूजा वगैरे केली त्याची. भावाने तर खुशच होता, आई पण डबल खुश झाली. आईने त्याला टिक्का वगैरे लावून मस्तपैकी त्याला ओवाळलं वगैरे. सगळेजणच खुश होते, कारण फर्स्ट टाइम फर्स्ट ओनर आणि फर्स्ट पेट घरात होता माझ्या. आणि मी तर खूपच खुश होतो. नंतर त्याने दर्शन पण घेतलं आणि मग आतमध्ये सोडल्यावर एकदम मस्तपैकी स्वतःचं घर असल्यागत निवांत आतमध्ये आला. काही एक क्षण पण असं की माग डगमगला नाही तो. आतमध्ये आल्यावर जरा खेळला, बघितलं सगळं घर, मस्तपैकी बसला वगैरे. तेवढं झालं, काय अचानक काय झालं काय माहिती, त्याला रुसूनच बसला डायरेक्ट. मग म्हटलं पाणी द्यावं याला. मग मस्तपैकी पावडर वगैरे टाकून त्याचं पाणी निघालं. नंतर मग दुपारी त्याला जरा फिरून वगैरे आणलं आणि त्याला घरी वगैरे सोडलं. तर मी बाहेर गेलतो, बाहेरून रात्री घरी आलो तर बघतोय तर आईसोबतच त्याचा बॉन्ड मस्तपैकी चालू होता. आईसोबत खेळत वगैरे होता. अशा प्रकारे आपला आजचा दिवस आपल्या नवीन फॅमिली मेंबर सोबत गेला.